धन्यवाद. थँक्यू सो मच विनोद पाटील. गावदी गिरिजामाता क्रिकेट संघ जुळणुबुली आयोजित स्वर्गीय रामदास पुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2025. पहिला सामना समाप्त झाला. असं वाटलं होतं की दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करून त्या धावसंख्येचा पाठलाग होईल की काय, पण या विकेटवर आपण काहीतरी वेगळंच रहस्य बघत आहोत. जिथे मात्र बघतो की मोठे फटके, इव्हन या ग्राउंडवर धावा भरपूर आहेत, पण सध्याची विकेट काहीतरी वेगळंच चित्र दाखवते. गोलंदाजाला साथ देते, बॉलर्स मात्र अटॅक करतायत आणि मात्र विकेटसुद्धा काढतायत. तेच बघायला मिळालं सेकंड इनिंगमध्ये. तिथे मात्र धावसंख्येचा पाठलाग झाला नाही आणि खूप मोठ्या फरकाने सामना इथे जिंकला तो जय जलेश्वर वाडेकर संघाने. नेक्स्ट मॅच आपण सुरू करतोय. पंच सिग्नल करतात फिरोज खान आणि षटक क्रमांक पहिला गोलंदाज घेऊन आलाय संदेश. वेगवान चेंडू होता. आपण समोर बघतोय विशाल उभा आहे आणि विशाल तिथे मात्र बघतोय पहिलाच चेंडू खेळत असताना थोडासा आपण बघतो की थोडासा मात्र बॅकफुटला बघायला मिळाला आणि पॉवर प्लेचा पहिला चेंडू संदेशने टाकला निर्धाव. विशालच्या सोबत बॅटिंगला आपण बघतोय आघाडीला केतन आलाय. विशाल आणि केतन ही आगाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आज खार्डी संघाकडून. गावदी क्रिकेट क्लब खार्डी. पुढील चेंडू संदेशचा. हो, क्या बात आहे, लाजवाब. अत्यंत वेगवान चेंडू होता. फार पकडले पण चेंडू आपण बघतोय की लेग स्टिक सोडून जातोय. पंचांचा इशारा आपण बघतोय म्हणजे लेग बाईचा. प्रचंड वेग आहे, अचूकता आहे गोलंदाजीमध्ये संदेशच्या. संदेश मात्रे स्ट्राईक एंडला पोहोचतोय तो केतन, ओपनिंग बॅट्समन. पहिल्या सामन्यात बघितलं की आपण 57 धावा कुठल्या होत्या. जय जलेश्वर वाडेकर संघाने 58 धावसंख्येचा पाठलाग झाला नाही. मानेरे संघाकडून विकेट्स भरपूर त्यांनी गमावल्या. पुढचा चेंडू. चेंडू हवेमध्ये मिस्टॅम फटका. कव्हरला क्षेत्ररक्षक जज करतोय उलटा जाऊन. जे ते होणार का हा प्रश्न होता. हातात लागून चेंडू मात्र निसटतोय आणि तोपर्यंत केतन 2 धावा धावून इथे पूर्ण करतोय. कव्हर्समध्ये खेळायचा प्रयत्न, जिथे मात्र व्यवस्थित टायमिंग झालं नाही. एलिव्हेशन जास्त भेटलं. शॉर्ट कव्हरच्या खेळाडूला, शॉर्ट कव्हर पॉईंटच्या खेळाडूला एक संधी होती तिथे झेल घेण्याची, पण तो थोडासा अवघड होता. झेल थोडासा कठीण झेल होता, पण प्रयत्न खूप चांगले केले शेवटच्या टप्प्यापर्यंत. 2 धावा धावून इथे पूर्ण करतोय तो केतन. खातं उघडते 2 धावेने. धावसंख्या दाफल कव्हर एकूण बघतोय 3 धावा. माझ्यासोबत विशाल पहिल्या सत्रामध्ये. फुल टॉस आहे. खणखणीत उत्तर फुल टॉस चेंडूला. चेंडू 2 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषे बाहेर, चौकार. माध्यमातून फलंदाज केतनच्या माध्यमातून, केतनच्या बॅटमधून. धावसंख्या 7. थोडासा थांबून घ्यायचा प्रयत्न. भरपूर शफल करता फलंदाज ऑप्शनच्या बाहेर. चेंडू पायाला ब्रश होऊन जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. जितेश त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू. चौकार मारल्यानंतर कमबॅक असणार संदेश मात्रे. अचूकता आहे, प्रचंड वेग आहे, भेदकता आहे गोलंदाजीमध्ये, पण समोर सुद्धा तेवढाच मजबूत आणि बलवान संघ आपण बघतोय गावदेवी खार्डी. पुढील चेंडू उजव्या हाताने ओव्हर द विकेट. पुढून खेळायचा प्रयत्न होत. मॅग्निफिसंट शॉट. फुल टॉस चेंडू भेटला, तुटून पडला त्याच्यावर फलंदाज विशाल आणि चौकार वसूल केला आहे चेंडूवर. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये, डबल फिगरमध्ये. धावसंख्या दाफरकर 12. फुल टॉस आहे. चेंडू हवेमध्ये, वॅकेंट एरिया. चेंडू लँड होईल बघायचं आहे कुठे, आणि बिफोर द लाईन की आफ्टर द लाईन बघायचं. पंचाचा इशारा काय येतोय. सीमारेषे बाहेर, चौकार. थँक्यू. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय ओव्हर द वेस्टसाठी. तिसरे पंच ते अजित पुत्रन. बघायचं बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे, खार्डी टीमचा रिव्ह्यू आहे. फुलटा चेंडू बॅटर भेटला ताबडतोब. इथे पंचांना रेकमेंड केलं की बीमरसाठी, आणि बघायचं आहे त्या मुवमेंटला तिसरे पंच यावर काय निर्णय देत आहेत अजित पुत्रन. प्रत्येक संघाला ओ प्रचंड वेग, अचूकता या चेंडूवर.
केतनचा जागेवरच खेळायचा प्रयत्न थोडासा असफल ठरतोय. चेंडू जातो सर्व विकेट किपरच्या हातामध्ये जितेशच्या. आणि षटक क्रमांक 2 आपण बघतोय मैदानात सुरू आहे. आतापर्यंत या इनिंगमध्ये आपण 2 चौकार बघितलेले आहेत. संदेश विरोधात 1 चौकार, सागरच्या विरोधात 1 चौकार, धावसंख्या 18 धावा. त्यामुळे सध्या आपण बघतो की पहिल्या सामन्यात चित्र बघायला मिळालं जेव्हा जलेश्वर वाडीकर संघ बॅटिंग करत होता. धावा कमी होत्या, पण खूप चांगली बॅटिंग शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रदीप पाटीलने आपल्या बॅटमधून दाखवली. फुल टॉस आहे, ऑन ड्राईव्ह केला आहे. त्या ठिकाणी क्षेत्रशक बरोबर समोर उभा आहे, पेट्रोलिंग करते बाउंड्री लाईनवर. चांगली फेकी, गुड थ्रो. चेंडू कव्हर करून ताबडतोब लागलीच चेंडूची फेक गेली ती म्हणजेच गोलंदाजाकडे. संख्या 19, 19 ऑन द बोर्ड. फुलटॉस आहे, पण दिशा दिली अपील पंचांकडे. पण एक्झॅक्टली आपण बघतोय चेंडू कुठे ब्रश होते. पंचांचा इशारा येतोय की फलंदाज क्लीन बोल्ड झालाय. बिग विकेट, परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू आणि त्रिफळा उद्ध्वस्त होतोय तो विशालचा. पहिलाच धक्का लागलाय गावदेवी खार्डी संघाला. ची सध्या गती आहे. 1 विकेट गमावली आहे आणि बॅटिंगसाठी प्रल्हाद पोहोचलाय ग्राउंडच्या आतमध्ये. प्रल्हाद पाटील. बॅटिंगसाठी वन डाऊन बॅट्समन. नाशिक एंडला उभा आहे. स्ट्राईक एंडला केतन आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा संदेश मात्रे सेकंड स्पेलमध्ये. पहिले षटक एकही निर्धारी 8 धावा खर्च केल्या. विकेट त्याला मिळाली नव्हती. पॉवरप्लेची दोन्ही षटकं संपली. धावसंख्या 19, 2 षटका अखेर. ओ अप्रतिम डिलिव्हरी, चांगल्या चेंडूची फेक. बघा व्ही शेपमध्ये किंवा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होतोय केतनला माहिती आहे की समोरची बाउंड्री गोलंदाजाच्या मागे ती जवळ आहे. त्या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा तो प्रयत्न करतोय. प्रल्हाद येतोय. प्रल्हाद कधी चर्चा करतोय बॅट्समन बरोबर आणि कधी कानमध्ये देतोय. बघायचा तो इम्प्लिमेंट कशा प्रकारे करून दाखवणार. संदेश समोर एक्झिक्यूट केलाय. आता यशस्वी झाला त्या फटक्यासाठी आणि तो फटका बघायला मिळतोय. ऑन द राईज, ऑन दी अप, समोर एक्झिक्यूट केला. सुपर डुपर शॉट ऑन दी राईज, ऑन दी अप एक्झिक्यूट केला लॉंगॉनच्या डोक्यावरून. पॅरल स्ट्रोक होता, जास्त उंची नव्हती, पण टायमिंग खूप सुंदर होतं या फटक्यामध्ये. आणि थेट सीमारेषे बाहेर षटकारासाठी पहिल्या षटकाराची नोंद झाली आहे आतापर्यंत या इनिंगमध्ये. आणि धावसंख्या जाऊन धावफल करते म्हणजे क्वार्टर सेंचुरी कंप्लीट 25. हो बघायचा चेंडू लेफ्ट केला, जाऊ दिलाय. नंतर अत्यंत आपण बघतो की वेगाने बॅट फिरवली, पण त्यांना माहिती की हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे आणि पंचांचा इशारा येतो या चेंडूवर तो म्हणजेच वाईड बॉल. धावसंख्या 26 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच वडवली बी विरुद्ध सोनारपाडा ही तुम्हाला पाहायला मिळेल. 26. संदेश मात्रे टू केतन मात्रे. चेंडू उंच गेलाय, बघायचं किती लांब जाईल. चेंडू ज्या ठिकाणी ही सगळ्यात मोठी बाउंड्री त्या ठिकाणी चेंडू जातोय वाईडिस्ट लॉंगॉनला. तिथे मात्र झेल संपादन करेल खेळाडू आणि दुसरा धक्का लागलाय तो गावदेवी खार्डी संघाला. आघाडीचा फलंदाज केतन बॅक टू डग आउट.
दोन्ही फलंदाज सलामीच्या तंबूत परतलेले आहेत. धावसंख्या 26 धावा धावफलकावर. आणि बॅटिंगसाठी पोहोचतोय चौथ्या क्रमांकावर सूरज फौजदार. लांबलचक षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असा खेळाडू, षटकार किंग, सिक्सर किंग. गरज आहे आता मात्र मिडल ऑर्डरवर येऊन चांगली बॅटिंग करण्याची, कारण संदेश एखादे चांगली गोलंदाजी करतो. षटकार आल्यानंतर वाईट टाकला होता, त्यानंतर विकेट त्याने काढली. आणि जसं मी उल्लेख केला की या ग्राउंडची सगळ्यात लांब लचक बाउंड्री जर कुठे असेल ते वाडिश लॉंगॉन, ज्या ठिकाणी आपण बघतो गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदेश आहे, त्यांची जी बाउंड्री आहे ती म्हणजे ती सगळ्यात लांब आहे वाडिश लॉंगॉनला. संदेश सज्ज होते समोर सूरज फौजदार. इनसाइड एज आहे, आतलीकडे घेऊन चेंडू मागे होतं फाईन लेगमध्ये. ज्याप्रमाणे बॅट फिरवली होती असं वाटत होतं की डीपमध्ये मिड विकेटच्या रिजनमध्ये फटका मारायचा होता, पण टायमिंग जमलं नाही आहे. चेंडू जातो आपण बॅट आतलीकडे घेऊन मागे जातोय आणि तोपर्यंत फलंदाज कंप्लीट करतो. एक धाव खातं उघडतं एका धावेने ऑफ द मार्क सूरज फौजदार. आणि स्ट्रायकिंग एंडला अजून एक आक्रमक फलंदाज प्रल्हाद पाटील. लिडिंग एज आहे, हवेमध्ये चेंडू आणि झेल होता तिथे. झेल ड्रॉप थोडासा कठीण होता तो झेल त्या ठिकाणी. मोर देवकर त्या ठिकाणी होता. झेल उडाला होता पण स्वतःहून तो कठीणच केलाय. इव्हन आपण बघतो की आउटफील्डला ग्रास होत आहे, त्यामुळे खेळाडूंना इजा होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. असं एक ग्राउंड आई गावदेवी गिरिजा माता क्रीडांगण. धावसंख्या 28. ऑन साइडला हा ट्रेडमार्क शॉट आहे सूरज फौजदारचा. कॉपी बुक स्टाईल फटका, सीमारेच्या बाहेर षटकार. तर 3 षटकांच्या आघाडीस धावसंख्या 34. 11.33 ची सध्या सरासरी आहे, रन रेट आहे. आणि तो जर मेंटेन झाला तर निश्चितच मी म्हणेन की 60च्या आसपास जाण्याचा प्रयत्न असेल गावदेवी खार्डी संघाचा. एवढा बघितलं की पहिल्या सामन्यामध्ये 58 धावेंचं टार्गेट होतं आणि चांगलं टार्गेट म्हणावं लागेल. जेव्हा तुमच्याकडे चांगले फिरकीपटू आहे तशा मुवमेंटला एक टार्गेट चांगलं म्हणावं लागेल. ते आपण बघितलं जय जनेश्वर वाडेर संघाच्या माध्यमातून ठेवण्यात आलं होतं, त्याचा पाठलाग झाला नाही. तर नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी इन्व्हाइट करतोय वडवली बी आणि सोनारपाडा. इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस, त्यामुळे दोन्ही कॅप्टनने रिपोर्ट करायचं आमच्या मुख्य व्यासपीठावर. हो या सेकंडच्या मॅच होणार आहेत. खरं सेकंडची मॅच लगेच होणार आहे. 4 षटकांची होणार ती मॅच, त्यामुळे विजेता संघ लगेचच खेळेल ते जय जलेश्वर वाडेकर संघाशी नेक्स्ट मॅचमध्ये. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 34 धावा धावफलक आहे. बॉलिंग मार्कवर नवीन येतो गोलंदाज अजय मडवी. बॉलिंग मार्कवर मोठा कावेंकडून गोलंदाजी केली जाईल. एक वेगळी शैली आहे या गोलंदाजाने, निश्चितच नेहमीच सरप्राईज केलंय. एक गोलंदाज मला आठवते जुन्या काळातला पाकिस्तानचा अब्दुल कादिर. तो ज्या अँगलने गोलंदाजीला यायचा ना, जो रनअप तसा असा ना, तो रनअप अजय मडवीचा आहे. पण तेव्हा तो उजव्या हाताने ओव्हर द विकेट टाकायचा, हा उजव्या हाताने राऊंड विकेट टाकतो. हा अजय मडवी मोठी देसाईचा. ऑन ड्राईव्ह खूप चांगला फटका ऑफर केला तिथे. क्षेत्राच्या डीपमध्ये उभा आहे तिथे, चेंडू कव्हर करेल आणि एक धाव कंप्लीट करून तो सूरजला स्ट्रायकिंग लावतो. धावसंख्या 35. चौथं षटक मार्गस्थ आहे. फलंदाज बघतोय म्हणजे स्ट्रायकिंग गेला सूरज, नॉन स्ट्रायकिंग गेला प्रल्हाद पाटील. 35 धावा. पुढचा चेंडू अजय मडवीचा. रिव्हर्सचा अटेम्प्ट घ्यायचा होता, व्यवस्थित टायमिंग चेंडू मागे जातोय.
गलीमधला खेळाडू पुढे सरसावतोय. चेंडू थोडा वेळ हवेमध्ये होता, आपण बघितलं. जितेशच्या मागे जातोय चेंडू. रिव्हर्सचा अटेम्प्ट, पण टायमिंग करू शकले नाही. थोडंसं गती थोडीशी कमी झाली या चेंडूवर, गोलंदाज अजयच्या या चेंडूवर. सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. सेकंड राऊंडचे मॅच असेल ते 4 4 षटकांची असणार आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून मी इथं स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घर बसल्या बघत आहात. चेंज ऑफ पेस आहे, गतीमध्ये परिवर्तन अप्रतिम आपण बघतोय की लेग ब्रेक. बॅट्समन ओळखू शकत नाहीये. भरपूर शफल झाला, जागा बनवली होती, मात्र चेंडूला ऑनसाईडला स्कूपच्या माध्यमातून मागे खेळायचं होतं, पण टायमिंग करू शकणार नाहीये. मागचे दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेत. पहिल्या चेंडूवर एक धाव काढली होती ती प्रल्हाद पाटीलने, पण सूरजला दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेत बॅक टू बॅक. गुड बॉलिंग बाय अजय. एक्स्ट्रा बाउन्स आणि निश्चितच पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. ऑन द टोस उभा राहिला होता. 1 फॉर द ओव्हरचा कॉल सुद्धा दिलाय. ऑन द टोस उभा राहिला होता फटका खेळण्यासाठी, त्यामुळे बघू शकता चेंडूची उंची काय होती. व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांनी ताबडतोब केलाय. चेंडू हवेमध्ये मिस टाइम. फाईनलीला चेंडू जातो निघून, तिथे थांबणार नाही चेंडू आणि सीमारेषा बाहेर निघून जाईल. सीमारेषा बाहेर येतोय या चेंडूवर चौकार. धावसंख्या 40 धावा. धावफलक षटक क्रमांक 4 सुरू आहे. 40 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू, ओ क्लीन बॉल, परफेक्ट लाईन. फलंदाज भरपूर शफल झाला होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, पण अशा मुवमेंटला एक्झॅक्टली त्याचा स्टंपचा वेध घेतात त्या चेंडूने आणि त्रिफळा उद्ध्वस्त होतोय तो सूरज फौजदारचा. कॅप घातल्यानंतर जेव्हा तुम्ही कर नंबरला बघता ना, त्याची हुबेहूब कॉपी दिसते सूरज फौजदार. सध्या खूप मोठ्या लेवलचं क्रिकेट आपण बघत आहोत. येणाऱ्या काळामध्ये ISPL तुम्हाला क्रिकेट स्पर्धा बघायला मिळेल. काल आमच्यासमोर आम्ही साहिल लोंगलेचा खेळ बघितला बदलापूर येथे, जो ऑलरेडी अंडर नाईटच्या कॅटेगरीमध्ये सिलेक्ट झालेला आहे. 3.20 आणि श्रीनगर के वीर या संघामध्ये तो खेळेल आणि काल त्या स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी सुद्धा केली. पुढचा चेंडू समोर सौरभ. फुलटॉस आहे. बॉटम हँडचा वापर ऑनसाईड हलक्यात प्लेस केला. फ्लिकचा फटका तिथे पाहायला मिळतोय. इथं तिथे कंप्लीट दुसऱ्या प्रयत्न सुरू आहे. सौरभने कॉल दिला, दुसरा पूर्ण होणार का बघायचा आहे. व्हेरी गुड रनिंग, व्हेरी मच कॉन्फिडंट बिहाइंड द रनिंग. 2 विकेटच्या मध्ये आपण बघितलं की जबरदस्त वेगाने या 2 धावा धावून इथे पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन विकेट बाय कॅप्टन सौरभ म्हात्रे. 2 धावा पूर्ण करतोय. धावसंख्येला आकार देते. धावसंख्या आपण बघतोय धावफलक एकूण 42-42 आफ्टर 4 ओव्हर. 10.50 रन रेट करंट आपण बघतोय तो कावदेवी खार्डी संघाचा. बघायचं आता शेवट षटकामध्ये की धावा ही जोडी वसूल करेल. विजेत्या संघांमध्ये लगेचच सामना खेळवला जाईल. गोलंदाजीला षटक क्रमांक आता 5 सुरू होईल. बघायचं कुठला गोलंदाज येतो गोलंदाजी करण्यासाठी. बॉलिंग मार्कवर मयूर देवकर. निर्णय षटक तो घेऊन आलाय. नॉन स्ट्राईक सौरभ, स्ट्राईक केला प्रल्हाद. आता जबाबदारी वाढली आहे. सौरज बाद झालाय, त्यामुळे प्रल्हादची जबाबदारी वाढली आहे. मोठमोठे षटकार मारण्यासाठी निश्चित हा खेळाडू प्रसिद्ध आहे भरपूर, आणि बघायचं या मुवमेंटला गरज आहे तशा फटक्यांची. शेवट षटक मयूर देवकरचं. धावसंख्या 42-42. टॉस 3 विकेट. शेवट षटक मयूर देवकर, समोर प्रल्हाद. वेगवान चेंडू, काय वेग होता, अचूकता होती या चेंडूवर. जास्त मोठा रनअप नाहीये मयूरकडे. बघू शकता आपण जेमतेम 4 ते 5 पावलं तो येऊन धावतो आणि चेंडू रिलीज करतो. काय वेग होता, काय प्रचंड वेग. भन्नाट वेगाने गोलंदाजी केली होती पहिल्या चेंडूवर.
पण बघायचं वेगाचं उत्तर कशा प्रकारे देईल. ऑन साईडला कार्पेट शॉट देईल क्षेत्ररक्षक, मिड विकेट लावून चेंडू कव्हर करेल. एक धाव. सौरभकडे स्ट्राईक रोटेट होतं या चेंडूवर. धावसंख्या अजून एक ॲड करूया. धावसंख्या 43 इन लास्ट ओव्हर बाय टीम गावदेवी खार्डी. सौरभ म्हात्रे कॅप्टन आहे या संघाचा, संघनायक आहे. स्लाइस केला हवेमध्ये चेंडू आहे तिथे क्षेत्ररक्षक बरोबर समोर उभा आहे गलीमध्ये. चांगली फिल्डिंग प्रेझेन्स ऑफ माइंड फिल्डिंगमध्ये बघायला मिळत आहे. कारण माहिती ते चेंडू डायवर्ट होऊन येऊ शकतो, फिरू शकतो चेंडू, आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते गलीमध्ये. ओ त्रिफळा उद्ध्वस्त. लेफ्ट केला चेंडूला, पायाच्या मागून चेंडू जातोय बरोबर यॉर्क लाईनचा चेंडू. लेग इष्टी उखडते आहे आणि फलंदाज बाद होतोय तो प्रल्हाद. मयूर देवकर. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. बॅट्समन आलेत ग्राउंडवर. फिल्डिंग लावून घ्या मोठी देसाई. बॅटिंगसाठी पोहोचते फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये अनिकेत निघोकर. एकूण 4 गडी बाद. विशाल चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं 9 धाव्यांचं. त्यानंतर केतन बाजारात 13 वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन. प्रल्हाद पाटील जास्त काही करू शकले नाही. इथून बघतो 3 धावा आणि सूरजने 1 षटकार 1 चौकार 11 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. स्ट्राईक केला अनिकेत निघुकर. षटक क्रमांक आपण बघतो की शेवटचं सुरू आहे. आतापर्यंत 4 चेंडू झाले, 2 चेंडूचा खेळ शिल्लक. हो क्या बात आहे. रबर स्टॅम्प. जसा चेंडू बॅटर लागला त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं होतं या चेंडूवर. पाहायला मिळाला षटकार. रन पुरे होते हुए 50 धाव पूर्ण झाले धावफलकावर. 50 रन्स ऑन स्कोर कार्ड बाय टीम गावदेवी खार्डी. लास्ट बॉल टू गो. हो बॅक टू बॅक ऍक्शन रिप्ले. कॉपी अँड पेस्ट. मागचा चेंडू पुन्हा दाखवला आपल्या दर्शकांना, आपल्या प्रेक्षकांना, आपल्या संघाला, आणि तोच फटका पुन्हा रिपीट करत असताना बॅक टू बॅक 6 बाय अनिकेत निघोकर. टायटल सॉन्ग गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ डोंबिवली यांच्या वतीने आयोजित ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहत आहात. स्वर्गीय रामदास पुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2025. लक्षात ठेवा, जसं आपण सातत्याने उल्लेख करतोय की मालिकावीरसाठी ज्या खेळाडूचं नॉमिनेशन होईल, ज्या खेळाडूचं नाव घेतलं जाईल, त्याला मात्र शेवटचा सामना आता आपण त्याची कुठलाही परफॉर्मन्स कन्सिडर करणार नाही आहोत. अंतिम सामन्यामधले विकेट्स किंवा बॅटिंग केली असेल तर फलंदाजीच्या धावा या कुठलाहीच पॉईंट कन्सिडर केले जाणार नाही, याची मात्र नोंद घ्यायची त्या खेळाडूंनी. फक्त उपांत्य फेरीपर्यंत ज्या काही परफॉर्मन्स असतील, गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, त्याच फक्त पॉईंट इथे काउंट केले जाईल, कन्सिडर केले जाईल, याची मात्र नोंद घ्यायची आहे. या आपण नेक्स्ट मॅच
साठी आपण बघूया आता नेक्स्ट मॅचमध्ये बघायचं कुठला संघ याच्यात येईल. खार्डी विरुद्ध मोठी देसाई. आपण बघतो की वाडेकर संघ ऑलरेडी एक सामना जिंकला आहे आणि त्यानंतर लगेचच ते नेक्स्ट मॅच म्हणजे सेकंड राऊंडची पहिली मॅच इथे खेळवली जाईल. चालू असलेला सामना खार्डी विरुद्ध मोठी देसाई यांच्यामध्ये जी लढत आपण बघतोय त्याच्यामध्ये विजेता संघ आपण लगेच बघणार आहोत वाडेकर संघाची 2 हात करत असताना. पण तत्पूर्वी आपण मोठा अभिमान आहे कारण गोव्यामध्ये बसून कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही विनोद पाटीलचा नावाचा उल्लेख केला आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. का गोव्याच्या स्पर्धेचं टायटल सॉन्ग स्वतः विनोद लिहिलं होतं. या आपण ऐकूया विनोदचा आवाज दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. मॅच प्रसाद सर उपस्थित तमाम लाडके रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय मनोरंजक खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण बघताय श्रद्धांजली चषक 2025. आयोजक आहेत गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली. दिवस पहिला आणि सामना क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. एका बाजूला जय गावदेवी क्रिकेट संघ खार्डी, दुसऱ्या बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई. नाणेफेकीचा कौल मोठी देसाई संघाच्या बाजूने लागला. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि 56 धावसंख्येवरती खाडीला रोखले. 57चं टार्गेट इथून पूर्ण करायचं आहे मोठी देसाई संघाला. आणि ओपनिंग पेर मैदानावरती आपण बघतायत मयूर आणि त्याचबरोबर हितेश असे 2 सलामीवीर. जितेश आहे नॉन स्ट्राईक एंडला बॉलिंग मार्गवर तयार. त्या ठिकाणी सौरभ. बघा मॅच जबरदस्त होऊ शकते कारण दोघांकडेही ती ताकद आहे. दोघांकडे मॅच विनिंग खेळाडू आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नकार दिला आहे. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता, ड्राईव्ह केला होता मिड ऑनला, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होते. पहिल्या मॅचमध्ये 57 आपण बघितले, 58चं टार्गेट होतं. या मॅचमध्ये आपण 56 बघतोय, 57चं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. गोलंदाजांना कुठेतरी मदत मिळताना आपण बघतोय या खेळपट्टीवरती. त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा खाडीचे बॉलरही प्रयत्न करतील. वेगवान चेंडू पण दिशेपासून बरकटले, ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर. त्याच कारणासह फिरोज खान सर जे पंचांच्या भूमिकेत आहेत त्यांनी सांगितलं चेंडू वाईड आहे. वाईडच्या आधाराने मोठी देसाईचं अकाउंट ओपन होतंय. श्री गणेश होतो डावाचा. धावसंख्या 1 धावफलकावरती. सौरभ पुन्हा एकदा राऊंड दी विकेट मयूरसाठी. ड्राईव्ह करतायत, फिल्डर बाहेर वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय पण कुठेतरी या बॉलवरती ते नियंत्रण राखता आलं नाही आणि या ओव्हरचा दुसरा चेंडू वाईड येतोय. दुसऱ्या बाजूला जितेश काहीतरी चर्चा करतोय. भरपूर वर्ष या दोघांनी मोठमोठ्या भागीदाऱ्या संघासाठी केलेले आहे. दोघांकडे प्रचंड अनुभव आहे. अनेक पुरस्कार आणि अनेक विक्रम या दोन्ही बॅटरीच्या नावावरती. दुसऱ्या बाजूला तितकाच दर्जेदार असा अष्टपैलू खेळाडू सौरभ. हा देखील पुन्हा टाकावा लागेल. पुन्हा एकदा वाईडचा इशारा येतोय. या ओव्हरचा तिसरा चेंडू वाईड आहे. या चुका टाळाव्या लागतील. बघा 2 चेंडू डॉट जरूर फेकलेले आहेत पण 3 चेंडू वाईड आलेत. त्याचमुळे हे षटक थोडंसं लांबणार आणि 3 चेंडू अतिरिक्त इथून फेकावे लागतील सौरभला. धावसंख्या 3 वरती आपण बघतोय स्थिरावलेली. एकही धाव बॅटने आली नाही पण 3 वाईड आल्या कारणाने 3 धावफलकावरती आपण बघतोय. सौरभ पुन्हा एकदा तयार होते. काहीतरी चर्चा झाली आहे सूरज आणि त्याच्यामध्ये की गोलंदाजी चांगली होते, फक्त दिशा आणि टप्पा फार महत्त्वाचा आहे, नियंत्रण फार महत्त्वाचं आहे. आणि वाईड बॉल इथे 3 आलेत. पुन्हा एकदा सौरभ. यावेळेस मात्र स्लोअर 1 होता. गतीमध्ये थोडासा बदल. शॉर्ट ऑफ गुडले नव्हता, टॉस केला होता, थोडासा उसळी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न होता आणि हा डॉट बॉल येतोय. 3 चेंडू डॉट आहेत आणि त्याचबरोबर 3 चेंडू वाईड आहेत. एकही धाव बॅटने आली नाही. अजूनही मयूरला चेंडू मिडल करू दिला नाही.
एक चांगली गोष्ट या ओव्हरमध्ये काढीसाठी. यावेळेस मात्र हवेत मिस टायमिंग झेलची शक्यता कठीण होता. कव्हर पॉइंटला फिल्डर सरसावले होते वेगाने, पण नशीब बलवत्तर मयूरचं. हा झेल तिथे पकडता आला नाही. फार फार कठीण झेल होता. फिल्डर सांगताय त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चेंडूपर्यंत पोचता आलं नाही मला, पण एफर्ट्स खूप चांगले होते. एक धाव येते फायनली, बॅट नाही धाव येते. धावसंख्या धावफलकावरती 4 आपण बघतोय. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना या षटकात वाईट चेंडू जरी आले असले तरी बाकीचे जे चेंडू आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळण्यात आलेले. सौरभ फिल्डिंगमध्ये पुन्हा एकदा लक्ष देत असताना बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा तयार होतोय. स्टॅकिंगला प्रथमच येतोय जितेश पाटील, सामना करेल. 4 वरती एकही विकेट नाहीये. उडवला लॉंग ऑनला, गॅप मोठी आणि फटका देखील मोठा केला सीमारेषे बाहेर. षटकार. सुरू होतं वाईट जरूर आले, पण एका मोठ्या फटक्याची नितांत गरज होती. तो मात्र जितेशच्या बॅट मधून येतोय. षटकार आलाय. बॅटची चेंडू फाईन लेगला फार वेगाने गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आणि काय जबरदस्त कमबॅक या ठिकाणी मोठी दिसत संघाचं. त्यांना नक्कीच जाणवलेलं आहे, त्यामुळे संदेश मैदानावरती बॅट घेऊन गेलेले आहेत. पण 14 धावा आल्या. जितेशने मात्र स्ट्राईकवरती आल्यानंतर पहिले 4 चेंडू नॉन स्ट्राईक एंडला तो होता. काहीतरी कानमंत्र मयूरला त्याने दिला होता, पण त्यानंतर जसा तो स्ट्राईकवरती आला लॉंग ऑनला एक षटकार आपण बघितला आणि त्यानंतर फाईन लेगच्या दिशेने हा चौकार. 14 धावा आल्या. टार्गेट 57चं. अजूनही आपण बघितलं तर इथून 43 धावांची विजयासाठी गरज आहे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार होते. अत्यंत अनुभवी विशाल मात्रेला पाचारण करण्यात आलेले. पहिले षटक खूप चांगल्या पद्धतीने सरते असं वाटत होतं, संपणार असं वाटत होतं, पण शेवटच्या 2 बॉलमध्ये ज्या 10 धावा आल्या त्यामुळे त्या षटकाचं चित्र पूर्णपणे बदललं. आणि एकूण धावा आपण बघितल्या षटकाच्या अखेरीस 14. 24 चेंडू शिल्लक आहे. 43 धावांची गरज आहे. स्वागत आहे सगळ्यांचं पुनश्या श्रद्धांजली चषक 2025 मध्ये. जे प्रेक्षक ग्लोबल टेनिस क्रिकेटवरती आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचे हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय रामदास पुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2025चं अत्यंत सुंदर, सुबक, विलोभनीय, लक्षवेधी, आकर्षक, मनमोहक एक दिमागदार आयोजन तुम्ही बघतायत. 4 दिवसीय क्रिकेटची भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा. या स्पर्धेचे आयोजक गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ, जुनी डोंबिवली व संपूर्ण ग्रामस्थांचा आशीर्वाद सातत्याने या संपूर्ण टीमला, आयोजन कमिटीला लाभत असतो. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा यावेळेस मात्र थोडासा सराव करत असताना स्टॅकिंग इनला मयूर येत आहेत. अनेकदा एकमेकांच्या समोर आलेले, अनेकदा वर्चस्व आपण विशालचं बघितले, बऱ्याचदा डॉमिनेटही केलेलं आहे. दुसऱ्या बाजूने मयूरने सलामीचा अत्यंत भरोशाचा फलंदाज, स्पेशली पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून नेहमीच त्याचा उल्लेख केला जातो, पण विशाल देखील तितकाच मुरलेला, अनुभवी आणि एक दर्जेदार गोलंदाज तयार होतोय. पहिला चेंडू उडावलाय पाठवला मिड ऑफच्या वरून. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. जबरदस्त फटका. बॅट बदलली आणि रिझल्टही आपल्याला चांगला बघायला मिळाला. षटकाने स्वागत केलं विशालचं. हा चेंडू पायात होता. इथे मात्र काय घडलंय, सॉफ्ट डिसमिसल. ड्राईव्ह करायचं होतं, बॅटची एज लागली, पॉइंटला झेल टिपला गेलाय. पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती जय हनुमान क्रिकेट संघ मोठी दिसायच्या. मयूरला जावं लागेल.
चांगलं कमबॅक मैदानावरती विशाल म्हात्रेचं. वरती पहिल्या विकेटचं पतन. पहिला चेंडू अगदी समोर ओव्हरपिच होता. हा चेंडू ऑफ स्टंप वरती एकदम खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची एज लागली आणि खूप सुंदर झेल पॉईंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी टिपत आहेत. आतिशने हा झेल टिपलेला आहे. गुड कॅच. चांगलं कमबॅक. न्यू बॅटर मैदानावरती येतोय वरुण. त्या ठिकाणी वरुण पाटील तिसऱ्या क्रमांकावरती. एक यंगस्टरला आपण बघतायत प्रमोट करण्यात आलेले आहे. मोठी देसाई संघाकडे एकापेक्षा एक पर्याय आहेत. एकापेक्षा एक टॅलेंटेड यंगस्टर क्रिकेटर आपण बघतोय. हलक्या हाताने प्लेस करतायत. कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत त्या ठिकाणी. मिड ऑफवरनं येत आहेत. एक फिल्डर पॉईंटवरनं त्या ठिकाणी येत आहेत. सौरभ आणि एका धावेने स्ट्राईकवरती जितेशला आणलेले. धावसंख्या धावफलकावरती बघतोय आपण 21 धावा झाल्यात. टार्गेट 57च आहे. म्हणजे अजूनही आपण विचार केला तर 36 धावांची इथून गरज असणार आहे. 57 करायचे टोटल. पण चांगल्या स्थितीमध्ये आपण बघतायत मोठी देसाई संघाला इथून काडीला कमबॅक करावं लागेल. या ओव्हरमध्ये गोलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे कारण पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. हलक्या हाताने खेळतायत पॉईंटच्या दिशेने. सेन्सिबल क्रिकेट. गॅप मोठी आहे. चेंडूला हलक्या हाताने पॉईंटच्या दिशेने खेळले होते. 2 धावा इथून पूर्ण करतायत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतोय ती 23 वरती. माहिती आहे जितेशला कंडिशन कशा पद्धतीचे आहे. आपल्याला कशा पद्धतीने इथून आपलं इनिंग बिल्डअप करायचे त्याला माहिती आहे. तो शेवटपर्यंत थांबला तरी मॅच अगदी सहजतेने जिंकून देऊ शकतो आणि अनेकदा मॅच फिनिशरची भूमिका त्याने निभावलेली आहे आणि तोच मैदानावरती आता मात्र चांगलं क्रिकेट दाखवत असताना विशेष म्हणजे मेरिटवरती खेळतो. ऑफ साईडला चेंडू आपण बघितला स्क्वेअर ड्राईव्ह केलं. पॉईंटच्या वरून खेळले होते. गॅप शोधण्यामध्ये यश आलं होतं. 2 धावा इथून पूर्ण करताय विशाल. ओव्हर द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग नाही झाला. बॅटच्या अगदी बॉटमला चेंडू लागलेला आहे. कुठेतरी माहिती आहे फटका फसलेला आहे. फुल लेंथ बॉल होता. फुल टॉस होता पण अटेम्प्ट केला होता रिव्हर्स. संपर्क व्यवस्थित झाला नाही. टायमिंग फार महत्त्वाचा असतं जेव्हा एखादा फटका तुम्ही खेळता. पण हा चेंडू बॅटच्या टोला लागून तिथल्या तिथेच रेंगाळत राहिला आणि हा डॉट बॉल. बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा विशाल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 23 धावा. ओव्हर द विकेट. हो 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 हो. मिड ऑफच्या वरून पाठवला लॉंग ऑफच्या दिशेने. हा देखील जाईल सीमारेषेबाहेर आणि जाताना देऊन जाईल जितेश आणि मोठी देसाई संघाला 4 धावा. तो बघा फिल्डिंग लगेच लावून घ्या. 2 षटकं संपले. धावसंख्या धावफलकावरती 27. 18 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावांची गरज आहे. प्रति ओव्हर मागे 10 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचा आपण विचार केला तर अजूनही हा सामना बॅलन्स आहे. दोलायमान स्थितीमध्ये आपण हा सामना बघतोय. अजूनही दोन्ही संघाला हा सामना जिंकण्याची समान संधी आहे पण त्यासाठी खाडीला गोलंदाजी चांगली करावी लागेल. पण दुसऱ्या बाजूने जे अनुमान मोठी देसाई संघ सुस्थितीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये 1 विकेट जरूर गमावला आहे पण दुसऱ्या बाजूने जितेश आणि वरुणमध्ये एक चांगली पार्टनरशिप होताना दिसते आणि जितेशने ही जबाबदारी स्वीकारलेली. मयूर बाजारानंतर ते उत्तरदायित्व त्याने आपल्या खांद्यावरती घेतलेले आणि 30 धावा करायच्या आहेत 18 बॉलमध्ये. बॉलिंगसाठी त्या ठिकाणी तयार आतिश. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 30 षटक घेऊन येतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावांची गती आपण बघतोय. 13.5ची या ठिकाणी बघायला मिळते आणि आता आवश्यक गती आहे 10.00ची. यानंतर सामना चेंज द गेम वडवली बी वर्सेस विनर्स वर्सेस विनर्स असणार आहे. थोडासा आपण बदल केलेला आहे. पहिला सामना विजेता आणि दुसरा सामना विजेतामध्ये मॅच होणार आहे. याचाच अर्थ वाडेकर आणि यातून जो संघ जिंकेल
तो वाडेकरशी फाईट करेल. थोडासा बदल आपण केलेला आहे. काही ॲडजस्टमेंट देखील करावे लागतात. काही संघ इतर ठिकाणी खेळत असतात. आज 8चा फौल आहे. एकूण 32 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. 4 दिवसीय क्रिकेटची अत्यंत सुंदर अशी स्पर्धा. शफल खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क न झाला. चेंडू पायावरती आदळून समोरच्या दिशेने येतोय. गोलंदाज आतिश फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवत आहेत. हा डॉट बॉल. धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण एकूण झाले ते 29 धावा झाले आहेत. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा आतिश. श्रद्धांजली चषक 20-25 नव्या वर्षामध्ये इंग्रजी वर्ष सुरू झाले, नवीन वर्ष सुरू झालेले. आपलं नवीन वर्ष हिंदू नववर्ष आपण गुढीपाडव्याला खऱ्या अर्थाने साजरं करत असतो. यावेळेस मात्र गुडलँडवरनं चेंडू बाहेर निघालाय. अंपायर सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय आणि अंपायर सांगतायत की हा चेंडू ऑफस्टंपच्या खूप जास्त वाईड लाईनच्या बाहेर असल्या कारणाने फिरोज खान सर या ठिकाणी सांगतायत हा चेंडू वाईड आहे. आणि वाईडच्या आधाराने एक धाव. धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण 30 धावा. यंदाचा हंगाम मोठी दिसायसाठी खूप चांगला राहिलेला आहे. SSC ट्रॉफीमध्ये या संघाची कामगिरी सगळ्यांनी बघितलेली आहे. अनेक स्पर्धा हा संघ सातत्याने गाजवत आहे. मागच्या 2 अंगामध्ये तुम्ही जर गेले मागे फ्लॅशबॅकमध्ये, तिथून हा संघ सातत्याने चांगला परफॉर्मन्स देत आलेला आहे. आणि यंदाही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय मोठी देसाई संघ. हवेतून पाठवलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. पहिल्या टप्प्यात चेंडू सीमारेषेबाहेर जातोय. चौकार. पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. बैलगाड्या शर्यतीची प्रचंड क्रेज आपण सातत्याने बघतोय. अनेक अड्डे गजबजलेले आपण बघतोय. क्रिकेटपेक्षा जास्त क्रेज आता बैलगाडा शर्यतीची आहे. भरपूर वर्षानंतरची ती बंदी हटवली गेली आणि त्यानंतर आपण बघतोय आता अनेक क्रिकेटर देखील तुम्हाला बैलगाडा शर्यतीमध्ये आपलं नशीब आजमावत असताना मॅन ऑफ द सिरीजमध्येही आदत वासरू दिले जातात. सुंदर फटका. स्क्वेअर ड्राईव्ह क्रिकेटमधला अत्यंत दुर्मिळ फटका. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथून पूर्ण करतायत. आणि बघा वरून इम्प्रेस केले. मागचा फटकाही विशालनेही टाळ्या वाजवल्या. आमचे स्कोरर विशाल जे उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे जुने डोंबिवलीचे, हे असे फटके फार कमी बघायला मिळतात. तुम्हाला कव्हर ड्राईव्ह तुम्ही भरपूर बघता, ऑफ ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह हे फटके तुम्ही बघता, स्क्वेअर कटही बघायला मिळतात. पण स्क्वेअर ड्राईव्ह हे फटके खेळण्यासाठी खूप चांगलं तंत्र तुमच्याकडे असायला हवं. तो सराव असायला हवा. तुमचं शॉट सिलेक्शन हे फार महत्त्वाचं आहे. आणि वरून बघा 2 फटके त्याने खूप सुंदर दाखवलेले आहेत. पुन्हा एकदा त्या दिशेने फिल्डर आहे टीममध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालं आहे. 2 धावा इथून होण्यापासून रोखू शकले नाही. जसा स्ट्रोक खेळले लगेचच धावले. पहिली धाव फार वेगाने येत आहेत आणि वरूनने इम्प्रेस केले या इनिंगमध्ये. आणि अशा प्रकारे आपण बघतोय 3 षटकं संपन्न होत आहेत. एकूण धावसंख्या धावपलकावरती झाली ती म्हणजे 38. आणि अजूनही आपण बघितलं तर 19 धावांची गरज असेल येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. आणि 19 धावा करण्यासाठी 9.5 ची धावगती इथून राखावी लागेल.
आणि अजूनही 19 धावांची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. 12 चेंडू 19 धावा, रिक्वायर्ड रेट 9.5चा आहे. मागच्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या. रिक्वायर्ड रेट जेव्हा ते षटक सुरू झालं होतं तेव्हा 10चं होतं, पण 11 धावा आल्यानंतर रिक्वायर्ड रेट 9.5चा आहे आणि आता 19 धावांची गरज आहे. ही पार्टनरशिप अत्यंत चांगली आपण बघतायत. एका बाजूला प्रचंड अनुभवी असा फलंदाज, दुसऱ्या बाजूला एक उभरता सितारा जो मात्र संयमी खेळ दाखवतोय. या कमी वयामध्ये खरं तर ही जिगरबाज वृत्ती नेहमीच कौतुकास्पद राहिलेली आपण बघतो क्रिकेटमध्ये असो किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये. कमी वयामध्ये एखादा खेळाडू जेव्हा चांगली कामगिरी करतो तेव्हा तो सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतो. वरुणने मात्र या इनिंगमध्ये खूप चांगल्या पद्धतीने साथ दिली आहे. वरुणच्या इनिंगमध्ये आपण बघितलं तर तब्बल त्याने 11 धावा केलेल्या आहेत आणि खूप चांगला सपोर्ट दुसऱ्या बाजूला जितेशला त्याने दिलेले आहे. सौरभ यावेळेस मात्र पॅडल स्वीप करायचा होता. वेग इतका जास्त होता की चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल येतोय. खाडी संघाला अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. डॉट चेंडू हाताळावे लागतील, विकेट्स घ्यावे लागतील, तरच या मॅचमध्ये त्यांना कमबॅक करता येईल. अन्यथा ही पार्टनरशिप अधिक फुलली वरली आणि जितेशसारखा बॅटर जर इथून आणखीन काळ स्थिरावला तरी मॅच खाडीसाठी फार कठीण होऊन बसेल. पहिला बॉल डॉट आलाय. इक्वेशन 11 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. खाडी वर्सेस मोठी देसाई, बिग बॅटल. ड्राईव्ह केला, ऑफ ड्रॉप फिल्डर आहे डीपमध्ये. पहिली धाव वेगाने घेतल्या. इथून मात्र तयारी होती वरुणची खऱ्या अर्थाने, पण नकार दिला जितेशने. खूप चांगला थ्रो डीपमधून येतोय, सिंगल येते. आता 10 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. 10 चेंडू 18 धावा. हे षटक फार महत्त्वाचं आहे खाडीच्या दृष्टीने. हे षटक फार महत्त्वाचं आहे मोठी देसाईच्याही दृष्टीने, कारण या ओव्हरमध्ये जितक्या जास्त धावा येतील मोठी देसाईसाठी शेवटच्या ओव्हरमध्ये ते बर्डन कमी होईल, रिक्वायर्ड रेट कमी होईल, कमी धावा शिल्लक राहतील. पण या ओव्हरमध्ये खाडीचा विचार असेल की या ओव्हरमध्ये सिंगल डिजिटमध्ये जर धावा दिल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला एक मानसिक दडपण निर्माण करता येईल मोठी देसाईच्या फलंदाजांवरती. पण बघूया काय घडतंय. काहीतरी कानमंत्र दिला जातोय. प्रत्येक खेळाडू खाडीच्या ठिकाणी मोटिवेट करतोय सौरभला. सौरभ राउंड द विकेट. हो हाइट कम और फाइट ज्यादा, मूर्तीला अर्पण कीर्तिमान. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. जबरदस्त टायमिंग होतं बघा. बॅटच्या टोला जरूर लागला पण जे हवं होतं ते मिळवलं. इतक्या वेगवान चेंडूवरती या पद्धतीने टायमिंग करणं सोपं काम नसतं. पण वरुणने हा चेंडू वरून पाठवला मिडविकेटच्या आणि 6 धावा वसूल केल्यात. धावसंख्या 45. सुंदर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येत आहेत. 1 धाव पूर्ण. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. खूप जबरदस्त क्रिकेट. फार कमी वयामध्ये एक परिपक्व परिपूर्ण क्रिकेट दाखवत असताना वरून मैदानावरती ही पार्टनरशिप नक्कीच डोकेदुखी ठरलेली आहे. मयूर बाद झाल्यानंतर वरुणने मात्र सुरेख साथ दिली आणि केवळ साथ नाही दिली तर दुसऱ्या बाजूने त्याने धावाही केल्या. आणि जितेश मात्र 1 चौकार 1 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. तो देखील नाबाद. धावसंख्या धावफलकावरती 46. हलक्या हाताने खेळत आहेत. माहिती आहे फिल्डर मागे आहेत. जाणीवपूर्वक खेळलेला शॉट आणि या दरम्यान बघा थ्रो आला होता वेगाने पण 2 धावा नाही रोखू शकले आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतोय 48 धावा झालेल्या आहेत आणि आता केवळ 9 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 7. तो षटकार आला आणि तिथून सामना सोपा झाला मोठी देसाई संघासाठी. आता बघूया 9 करायचे आहेत 7 बॉलमध्ये. अंतिम चेंडू या ओव्हरचा. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतो जितेश पाटील सामना करेल. 7 बॉल 9ची गरज. राउंड द विकेट. फुलटॉस हलक्या हाताने प्लेस करतात. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून मात्र नकार दिलाय. केवळ सिंगल स्ट्राईक स्वतःवरती ठेवले. फुलटॉस बॉल होता. जर ठरवलं असतं तर सीमारेषेबाहेर पाठवलं असतं पण आधी ठरवलं होतं की स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचे. पाणी हवंय तर पाणी घेऊन जा कुणीतरी, कारण जितेशने पाण्याची मागणी केली आहे कारण भरपूर दमछाक त्याची झालेली आहे आणि ज्याला खरोखर गरज भासत असेल पाण्याची तर घेऊन जा. सागर जा आपण.
तर सिंगलने इथून धावसंख्या धावफलकावरती 49 आपण बघतोय. 4 ओव्हरची समाप्ती झाली आहे. 8 धावांची गरज आहे. 7 चेंडूमध्ये 8 करायचे आहेत विजयासाठी. ही पार्टनरशिप आपण बघितली तर मयूर बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या किती होती आम्हाला सांगतील आमचे स्कोरर. हॅलो, वाडेकर संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण व्यासपीठाजवळ येऊन थांबायचं आहे. जलेश्वर वाडेकर संघाचे संघनायक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला मुख्य व्यासपीठाजवळ येऊन थांबायचं आहे. जय जलेश्वर वाडेकरचे संघनायक आहेत. सिद्धू आलेले आहेत. 8 धावांची गरज आहे 6 बॉलमध्ये. आणि बघूया यातून जो संघ विजेता असेल तो वाडेकरशी लगेच द्वितीय फेरीतील पहिला सामना इथे खेळेल. हे आपण आधीच सांगितलं होतं. आणि आणखीन एक गोष्ट नमूद करतोय, तुषारने आम्हाला सकाळी सांगितले की फायनलमध्ये जे संघ पोहोचतील मालिकावीर किंवा कुठले इंडिव्हिज्युअल बक्षीस असतील, फायनलचा जे गुण आहेत ते काउंट केले जाणार नाही. याची सगळ्या संघांनी नोंद करून घ्यायची आहे, लक्षात असू द्या. 6 बॉल 8ची गरज आहे विजयासाठी. एकच विकेट गमावलेलं आहे. जितेश स्ट्राईकवरती येतोय, बॉलिंगसाठी तयार. सहा बॉल 8. हो, सुंदर पंच. फिल्डर होते, मिस फील्ड झाली आहे. इथे एक एक धाव रोखणं फार गरजेचं आहे. विकेटची गरज होती. 6 बॉल 8चं इक्वेशन आता 5 बॉल 7 वरती आलेलं आहे. स्ट्राईक वरती वरून सरकलेलं आहे. आणि काय जबरदस्त परफॉर्मन्स वरूनने दिलेलं आहे. पाच चेंडू 7 धावांची गरज विजयासाठी. स्ट्रायकिंग एंडला वरून पाटील व्हीपी सामना करेल. सूरज फुल टॉस, स्वीप करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी. फलंदाज त्या ठिकाणी बघूया. थर्ड अंपायरला रेफर केलंय आणि डिसिजन क्लोज आहे. बघूया आमचे थर्ड अंपायर अजित पुत्रन त्या ठिकाणी आहे. तुषार देखील नक्कीच त्या ठिकाणी बघतील. स्लो मोशनमध्ये ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघूया. सामना क्लोज झाला, त्यामुळे पंच फिरोज खान सर यांनी कुठलाही धोका पत्करला नाही. टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे आपण त्याचा वापर करणार आहोत. फिरोज खान सर अत्यंत अनुभवी असे पंच. फिरोज खान म्हटले की तुम्हाला 64 वॉर्डाची स्पर्धा, ज्याचे आयोजक समीर खान आहेत, त्यांचे बंधुराज नासिर खान हे देखील लेदर बॉल क्रिकेट भरपूर खेळलेले आहेत. इम्रान खान हे देखील क्रिकेटर होते. त्याचबरोबर जिम ट्रेनर आहेत. ते 4 बंधू सुभाष मैदानाच्या अगदी मागच्या बाजूला गेले कित्येक वर्ष यांचा परिवार राहतो. फिरोज खान सर ज्यांची ओळख 2016ला वांगणी प्रीमियर लीगमध्ये झाली होती. आणि योगेश चंद्रेकर त्यांचे अत्यंत जवळचे असे मित्र आणि फार जुने अंपायर. तर फलंदाज या ठिकाणी बाद आहे. थर्ड अंपायरचं डिसिजन या ठिकाणी आलेलं आहे. ऑन द लाईन बेस त्या ठिकाणी थोडी वर आली होती, पण त्यांची बॅट आतमध्ये ग्राउंडिंग झाली नाही पॉपिंग क्रीजमध्ये. आणि त्याच कारणास्तव वरून बाद झालाय. पण वरूनच्या या इनिंगसाठी टाळायला हरकत नाही. एक जिगरबाज युवा आपण बघताय ज्याने काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. समोर खार्डीसारखा एक ताकदवर संघ आणि गोलंदाजी खार्डीची तितकीच जबरदस्त राहिली. पण तरीही हा फलंदाज वरून निर्भीडपणे धीरोदत्तपणे मैदानावरती थांबला. एखाद्या मुरलेल्या फलंदाजाप्रमाणे त्यांनी साथ दिली जितेशला. इक्वेशन आता मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे विजयासाठी 7. सूरज हो 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 हो, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. वन साइड हिरो जितेश पाटील मैदानावरती खेळतोय. आणि बघा मॅच आता खुली करून ठेवलेली आहे. केवळ आता एका धावेची गरज आहे. स्कोर इक्वल झालाय. बघूया इथून आता पुढचे 3 चेंडू शेष आहेत.
हो यावेळेस मात्र काय घडतं, बॅटची एज आहे, कॉट बिहाइंड, परतावं लागेल जितेशला. विकेट्स आपण बघूया, खाडीचे 4 विकेट गेले होते, मोठी देसाईचे एकूण विकेट 3 गेले. तो कुठेतरी फायदा त्यांना होऊ शकतो या अंतिम टप्प्यामध्ये, पण इथून जर 2 बॉलमध्ये 2 विकेट आले तरच खाडीला ती संधी असेल जिंकण्याची, अन्यथा 4 पेक्षा कमी विकेट. टॉस आपण बघितला तर मोठी देसाईच्या बाजूने लागलेले आहे. 4 विकेट जरी गेले आणि स्कोर लेवल राहिला तर मग मोठी देसाई संघ जिंकेल विकेटच्या टॉसच्या आधारावरती. एका धावेची गरज आहे आणि हा विनिंग शॉट या ठिकाणी येतोय. सामना जिंकलेला आहे जय हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाईने. अभिनंदन मोठी देसाई. हार्ड लक खाडी, तुम्हाला शुभेच्छा खाडीला पुढच्या स्पर्धेसाठी, तर पुढच्या मॅचसाठी आपण शुभेच्छा देऊया मोठी देसाई या संघाला. बघूया मॅन ऑफ द मॅच. आम्हाला आमचे स्कोर विशाल या ठिकाणी माहिती देतील.